नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. व्यसनमुक्तीचे उपाय या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर संदीप माणिकराव सर. आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. व्यसनी माणूस वाईट नसून त्याचे व्यसन वाईट आहे आणि केवळ व्यसनच त्याला नाचवतो आहे. अशा वेळी आवश्यकता असते ती त्या व्यक्तीला व्यसनातून मुक्त करण्याची आणि त्यासाठी त्याला उपचार देण्याची. व्यसनमुक्तीसाठी शास्त्रीय उपचार उपलब्ध व्हावेत या हेतूने डॉक्टर संदीप तांबारे यांनी बार्शी तालुक्यातील जामगाव नगरातील निसर्गरम्य वातावरणात औषधोपचार, मानसोपचार, समुपदेशन, योगोपचार, संगीतोपचार, आध्यात्मिक जागृती अशा सर्व सुविधांनी युक्त आणि तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचारी यांनी सुसज्ज अशा आयुष व्यसनमुक्ती उपचार आणि संशोधन केंद्राची निर्मिती केली. डॉक्टर संदीप हे आयुष व्यसनमुक्ती उपचार आणि संशोधन केंद्र याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार पाहतात. तसेच डॉक्टर संदीप हे येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र याच्याही संचालकपदी कार्यभार पाहत आहेत. डॉक्टर संदीप हे महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषद याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यसनमुक्ती सेल महाराष्ट्र याचे राज्य प्रमुख म्हणून भूमिका गेली अनेक वर्ष साकारत आहेत. डॉक्टर संदीप हे गेल्या 13 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून आतापर्यंत त्यांनी 21,000 व्यसनग्रस्त लोकांना अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने उपचार करून त्यांचे संसार नव्याने फुलवण्याचे काम गेली अनेक वर्ष डॉक्टर संदीप हे निष्ठेने करत आहेत. डॉक्टर संदीप यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून थायलंड येथे त्यांना स्टार ऑफ एशिया या पुरस्काराने तर ब्रिटिश पार्लमेंट लंडन यांच्याकडून महात्मा गांधी सन्मान तसेच आरोग्यरत्न व्यंकय्या नायडू पुरस्कार, महाराष्ट्र शासनतर्फे व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून करोना वॉरियर 2021 यासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच डॉक्टर संदीप यांचे विचार, शोध, व्यसनमुक्तीबद्दल लिहिलेले लेख हे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात प्रसारित झाले आहेत. तर आज आपण सरांशी चर्चा करणार आहोत आणि खूप काही व्यसनमुक्तीचे उपाय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार. खूपच वेगळा पण महत्त्वाचा टॉपिक आहे आजचा आपला, व्यसनमुक्तीचे उपाय. पण त्याआधी सर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की व्यसन आपण नेमकं कशाला म्हणतो, काय असतं व्यसन, म्हणजे नेमकं काय आहे, त्याचे काही प्रकार असतात का? खूप छान प्रश्न मॅडम. जागतिक आरोग्य परिषदेनं सायकोॲक्टिव्ह सबस्टन्सेस म्हणून ज्या पदार्थांचा उल्लेख केलेला आहे की असे काही पदार्थ आपल्या आजूबाजूला असतात की ज्यांच्या सेवनाने मूड, परसेप्शन ह्या गोष्टी चेंज होतात. म्हणजे आनंदी असलेला माणूस अचानक दुःखी होतो. त्यानंतर समोर जी परिस्थिती आहे त्याचं 100% आकलन त्याला होत नाही. असे जे कुठले पदार्थ असतात यांच्यामध्ये ॲडिक्टिव्ह टेंडन्सी असते, म्हणजे यांचं व्यसन लागण्याची शक्यता असते. मग असे सायकोॲक्टिव्ह सबस्टन्सेस जर आपण बघायला गेलं तर आपल्या सर्वांच्या आजूबाजूला असणारा सगळ्यात मोठा पदार्थ म्हणजे तंबाखू आहे. मग ही वेगवेगळ्या मार्गाने घेण्याचे त्याचे प्रकार आहेत. स्मोकलेस असं म्हणतो आपण, म्हणजे जी चोळून वगैरे खाल्ली जाते, किंवा विथ स्मोक म्हणजे ज्याचं स्मोकिंग केलं जातं, सिगारेट, सिगार, हुक्का, हे सगळे तंबाखूजन्य पदार्थ. त्याचसोबत अल्कोहोल आहे, मग त्याचे वेगवेगळे बियर, रम, विस्की असे वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. त्यानंतर गांजा आहे ज्याला कॅनॅबिस म्हणतो, मग ह्याचे पण वेगवेगळे आहेत. भांग आहे, चरस आहे, गांजा आहे, असे त्याचे वेगवेगळे. त्यानंतर अफूचे वेगवेगळे प्रकार, डेरिव्हेटिव्ज आहेत, व्हाईट शुगर आहे, ब्राऊन शुगर आहे. याच्याही पुढं जाऊन जेव्हा आपण बघतो की आजकाल नवीन पिढीमध्ये जे दिसतं की व्हॉलटाईल सॉल्वंट्स ज्याला आपण म्हणतो की पेट्रोलियमपासून बनलेले आपले इरेझर्स आहेत, पेनमधली शाई आहेत काही, त्यानंतर आपण जे पेट्रोलियम वेगवेगळे कलरचे थिनर आहेत, किंवा पेट्रोलच्याच वासाचं व्यसन करणे, असे वेगवेगळे पदार्थ यांची तर व्यसनं आहेतच. पण आता याच्याही पुढे जाऊन व्यसन म्हणून आपण जेव्हा कुठल्या गोष्टीकडे बघतो तेव्हा आता नवनवीन जे संशोधन होत आहे, नवनवीन जे ट्रेंड्स येत आहेत, त्यामध्ये मोबाईलचा अतिरिक्त वापर असेल, इंटरनेटचा वापर असेल, याच्याशिवाय शॉपिंगसारखं असेल, की म्हणजे माझ्या घरात चप्पलाचे 15 जोड आहेत तरी मला मॉलमध्ये गेलं की अजून 16वा घ्यावाच वाटतो. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं व्यसनच आहे. अशी बिहेवियरल ॲडिक्शन आपण म्हणतो, अशी सुद्धा आजकाल समाजात वाढत चाललेली आहेत. आणि हे सुद्धा आज इतकं गंभीर स्वरूप घेत आहेत की मोबाईलसारखं व्यसन जर आपण बघितलं तर एका सर्वेमध्ये अशी आकडेवारी आलेली आहे की एक
तरुण मुलगा 16 वर्षाचा होईपर्यंत साधारणतः 1,00,000 तास तो इंटरनेटवर जातो. या 1,00,000 तासात तो कमीत कमी 12,000 मर्डर्स बघतो, 15,000 रेप केसेस बघतो आणि अप्रॉक्सिमेट 1,00,000पेक्षा जास्त पोर्नोग्राफी बघतो. म्हणजे या सगळ्याचा त्याच्या मेंदूवर काय परिणाम होत असेल? ह्या सगळ्या सायकोॲक्टिव्ह सबस्टन्सेस, त्यातली बिहेवियरल ॲडिक्शन्स, या सगळ्या गोष्टींना आपण व्यसनाचे विविध प्रकार असं म्हणतो. अगदी आत्ता जसं सर तुम्ही सांगितलं की सध्याच्या तरुण मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये सगळ्यात जास्त आपण जो बघतो तो व्यसन म्हणजे मोबाईल ॲडिक्शन आहे. तो एक आहे किंवा शॉपिंगशी निगडीत तुम्ही सांगितलं, हे सगळंच म्हणजे नॉर्मली बघायला मिळतं आजच्या तरुण पिढीत. तर ह्याला पण आपण व्यसन म्हणतो. याच्यावर पण उपचार असतात का, किंवा या सगळ्या लोकांनी पण उपचार घेणे व्यसनमुक्तीसाठी गरजेचं आहे का? आता सायकोॲक्टिव्ह सबस्टन्सेस आणि बिहेवियरल ॲडिक्शन्स यामध्ये एक असा छोटासा फरक आहे की हे जे सायकोॲक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत हे शरीराला हानिकारक आहेत आणि ते आपण पूर्णपणे थांबवा असाच सल्ला देतो रुग्णांना. पण ही जी बिहेवियरल ॲडिक्शन्स आहेत, ज्यामध्ये मोबाईल, इंटरनेट आणि शॉपिंग या इतर गोष्टी आहेत, यामध्ये पूर्ण थांबवा असं म्हणता येत नाही. त्याच्यातली जी लाईन आहे की शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक दुष्परिणाम जाणवत असून सुद्धा माझा जर वापर चालूच असेल, म्हणजे मोबाईलमुळं माझ्या घरात भांडण होत आहे, पत्नी माझी डिवोर्स घ्यायला निघाली आहे आणि तरी माझ्या हातून मोबाईल सुटत नसेल, तर त्याला आपण व्यसन म्हणतो. म्हणजे जागतिक आरोग्य परिषदेनं एखाद्या पदार्थाचं व्यसन लागण्याचे जे लक्षणं सांगितलेली आहेत ती जेव्हा दिसायला लागतात, मग ती वस्तू कुठलीही असू द्या, मग आपण ते चेक करतो की कुठली लक्षणं याच्यामध्ये दिसतात आणि मग याला ते थांबवणं का कमी वापरणं काय असेल तो आपण पुढचा सल्ला देण्याचा प्रयत्न करतो. पण या बिहेवियरल ॲडिक्शनमध्ये तो एक मुख्य समस्या आहे की आपण अल्कोहोल पूर्ण स्टॉप करा म्हणतो, पण मोबाईल पूर्ण स्टॉप करता येत नाही. त्याचं लिमिटेड वापर करण्याचं आपण त्यांना कौशल्य शिकवतो. असं त्याच्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागतं. अगदी सर, पण हे जे वेगवेगळे व्यसन आहेत त्यासाठी वेगवेगळे उपचार आहेत की सगळ्यांसाठी एकाच प्रकारचे उपचार आहेत, आणि काय नेमक्या उपचार पद्धती आहेत व्यसनमुक्तीसाठी? व्यसनमुक्तीसाठी ज्या उपचार पद्धती आहेत याचे औषधं वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळी आहेत, पण त्याची जी ही आहे आपण काय म्हणू त्याला, त्याची थिअरी जी आहे, त्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते मात्र सेमच असतात. मग आता या सर्वच व्यसनांच्या बाबतीत जेव्हा आपण उपचाराच्या दिशेने जातो तेव्हा सर्व प्रमुख आवश्यक असतात तो औषध उपचार आहे, त्यानंतर मानसिक उपचार आहेत, त्यानंतर सामुपदेशन आहे, त्यानंतर योग उपचारसुद्धा आहेत, त्यानंतर कौटुंबिक सामुपदेशन आहे, त्यानंतर संगीत उपचार आहेत. अशा वेगवेगळ्या उपचाराच्या पद्धती आणि वेगवेगळ्या प्याती वापरून, आपण एकच प्याती उपचारासाठी वापरावे असं नाही. जिथं आयुर्वेद प्रभावी ठरेल तिथं आयुर्वेद, जिथं ॲलोपॅथी प्रभावी असेल तिथं ॲलोपॅथी, जिथं नॅचरोपॅथी प्रभावी असेल, अशी होलिस्टिक आणि कॉम्प्रेन्सिव्ह उपचार पद्धती वापरून आपण जास्तीत जास्त त्या रुग्णाला या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे जे व्यसनी रुग्ण असतात त्यांच्यावर ही औषधोपचार पद्धती कशा प्रकारे केली जाते आणि साधारण किती कालावधी लागतो या सगळ्यांसाठी? व्यसनमुक्तीसाठी जे औषधोपचार आपण करतो याच्यात मुख्यतः 4-5 प्रकार पडतात. सगळ्यात पहिलं त्या व्यसनाकडं मनच जाऊ नये. मग जे कुठलं व्यसन असेल याच्यासाठीची काही अँटी क्रेविंग नावाची औषधं मिळतात. जसं की अल्कोहोलसाठी आपण डायसल्फेरान आहे, टोपेरामाइड आहे, बॅक्लोफेन आहे, अशी ती व्यसनाबद्दल तिरस्कार निर्माण करणारी औषधं की आतूनच, कारण व्यसन सगळ्या जगाला जसं वाटतं या व्यक्तीनं व्यसन सोडावं तसं त्या व्यक्तीला सुद्धा वाटत असतं, पण त्याचं मन तिकडे धावत असतं, म्हणून त्याला आतूनच तिरस्कार निर्माण करणारी औषधं आपण या उपचारामध्ये समाविष्ट केलेली आहेत. त्याच्यासोबतच कुठलंही व्यसन बंद केल्यानंतर त्या व्यक्तीला भयंकर तीव्र स्वरूपाचे त्रास जाणवतात. जसं की एखादा दारू पिणाऱ्यानं जर अचानक दारू बंद केली तर त्याला रात्र झोप येत नाही, त्याचे हातपाय थरथर कापतात, त्याला जेवण जात नाही, त्याला उलट्या होतात, अनेक प्रकारचे त्रास, आणि या त्रासामुळं त्याचं व्यसन बंद होत नाही. आणि समाजात होतं असं की व्यसन बंद कर सगळेच म्हणतात त्याला, पण त्याचा त्रास कुणी बंद करत नाही. मग या व्यसनमुक्तीच्या उपचारामध्ये व्यसन बंद केल्यावर त्याला होणारा त्रास बंद करण्यासाठीची खूप चांगली औषधं दिली जातात. आणि याच्याही पुढे जाऊन व्यसनाचे जे दुष्परिणाम त्याच्या शरीरावर झालेले असतील, समजा व्यसनामुळे लिव्हर खराब झाला असेल, किडनीला प्रॉब्लेम आला असेल, तंबाखूमुळं त्याला लिव्हर आपल्या फुफ्फुसांचा काही प्रॉब्लेम आला असेल, तर याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचं काम आपण त्या औषधांच्या माध्यमातून करत असतो. आणि याच्याही जोडीला
व्यसनासोबत इतर जे आजार असतात, म्हणजे एखादा माणूस व्यसनानं तर आजारी आहेच, पण तो डायबेटिक पण आहे, कोमॉर्बिडिटी ज्याला म्हणतो आपण, कोरोनात जसं आपण हा शब्द पुन्हा पुन्हा ऐकला, व्यसन आहे प्लस डायबेटिक आहे, हायपरटेन्सिव्ह आहे, इतर जे कुठले आजार असतील त्या कोमॉर्बिडिटीचा सुद्धा आपण उपचार या औषधांच्या माध्यमातून करत असतो. आणि हा सगळा उपचार पूर्ण करण्यासाठी साधारणतः 28 दिवसांचा कालावधी लागतो तीव्र स्वरूपाच्या रुग्णांसाठी. अगदी सर, तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करत असतात अशा रुग्णांवर व्यसनमुक्तीसाठी. तर एक मानस उपचार जो तुम्ही उपचार करता तो म्हणजे नेमका काय आहे आणि कसा केला जातो? कुठल्याही व्यसनाचे शरीरावर जेवढे गंभीर परिणाम होतात तेवढेच त्याच्या मनावर सुद्धा गंभीर परिणाम झालेले असतात. बरोबर. मुळातच काही ना काही मानसिक विकृती असल्याशिवाय व्यक्तीला व्यसनच जडत नाही. मग ही विकृती त्या व्यसनाधीनतेच्या काळात इतकी विकोपाला जाते की मग त्या रुग्णामध्ये डिप्रेशन आलेलं असतं, चिडचिडपणा वाढलेला असतो, ॲग्रेसिव्हनेसपणा वाढलेला असतो, तो निराशामध्ये जीवन असं जगत असतो, प्रत्येक गोष्ट त्याला उलटी दिसत असते. ही त्याची मानसिकता बदलण्यासाठी काही मानसिक उपचार आपण केंद्रामध्ये देत असतो. जसं की या व्यसनामुळे मेंदूतील वाढलेल्या दोषांमुळे प्रत्येक गोष्ट त्या व्यक्तीला उलटी दिसते. त्याचे आई बाबा एखाद्या व्यसनी व्यक्तीचे त्याच्यावर प्रेम आहे म्हणून त्याला घरी बोलवत असतात, अरे तू जेवायला ये, आम्ही तुझ्यासाठी थांबलोय. पण मानसिक विकृती इतकी वाढलेली असते की यातलं प्रेम त्याला दिसत नाही, तो उलट रागराग करतो, चिडचिड करतो आईवडिलांबद्दल. मग ही मानसिकता सुधारवण्याचं काम, दुरुस्त करण्याचं काम या उपचारामध्ये केलं जातं. आणि मानसिक उपचार हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे व्यसनमुक्ती उपचारातला. मुळात सगळ्यात पहिल्यांदा मी असं म्हणेन की व्यसन सोडण्याची इच्छा त्या व्यक्तीच्या मनात तयार करणे हा व्यसनमुक्ती उपचारातील मानसिक उपचाराचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. अगदी सर, एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की ज्यांनी हे मानसोपचार किंवा मानसिक उपचार ज्याला तुम्ही म्हणतायत, हे फक्त यानेच व्यसनमुक्ती होऊ शकते का, की औषध उपचाराची गरज असतेच? कुठल्या टप्प्यात रुग्ण आहे त्याच्यानुसार आपल्याला महत्त्व द्यावं लागतं. मी सांगतो की सुरुवातीच्या काळामध्ये व्यसन बंद केल्यानंतर त्याला होणारा जो प्रचंड त्रास आहे, म्हणजे अगदी दारू बंद केलेला पेशंट थरथर कापतोय सगळ्या अंगातून, त्याला घाम येतोय, त्याला रेस्टलेसनेस फुल झालेला आहे, आणि अशा वेळी जर मी त्याला मानसिक उपचार करायला घेतलं तर त्याचं मनच लागणार नाही त्याच्यात. मग ह्यावेळी त्याला औषध उपचाराची जास्त गरज असते. आणि औषध उपचार देऊन त्याचे स्थिर स्थावर शरीर झाल्यानंतर पुन्हा व्यसनाकडे वळू नये याच्यासाठी आपल्याला मानसिक उपचार देणं गरजेचं. म्हणजे उपचाराचा टप्पा कोणता आहे त्यानुसार कोणत्या उपचारावर भर द्यायचा याचा आपण निर्णय घेत असतो. अगदी बरोबर. तर खूप छान असं मार्गदर्शन डॉक्टर संदीप माणिकराव तांबोरे सर आपल्याला करतायत. व्यसनमुक्तीचे काय उपाय आहे, कशा प्रकारे आपण व्यसनातून मुक्त होऊ शकतो. म्हणजे अगदी रोजच्या जीवनात आपण काही गोष्टी करतो, जसं सरांनी सांगितलं मोबाईलचा अतिवापर हा सुद्धा एक प्रकारचा व्यसन आहे. आणि त्यासाठी किंवा जे बाकी सगळे व्यसन सरांनी सांगितले त्यावर सगळ्यांवर उपाय आहे आणि ते कशा प्रकारे करायचे हेही सर आपल्याला सांगतायत. तुम्हाला सरांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायचं असेल, सरांना संपर्क करायचा असेल तर सध्या टीव्ही स्क्रीनवरती जे नंबर्स तुम्हाला दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. सरांना संपर्क करा, त्यांचं मार्गदर्शन घ्या. तुम्ही प्रत्यक्षही सरांना भेटू शकता आणि त्यासाठी सरांचा पत्ता देखील टीव्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय, तोही तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि तिथे जाऊन सरांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या. कार्यक्रमात वेळ होते एक छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. व्यसनमुक्तीचे उपाय या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संदीप तांबारे सर. सर, मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे समुपदेशन तुम्ही करता, तर ते नेमकं कसं केलं जातं आणि कुटुंब समुपदेशन हा प्रकार काय आहे? मुळात व्यसनी व्यक्तीच्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या सोडवल्या की त्याचं व्यसन आपोआप सुटतं. आणि समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेला आपण समुपदेशन असं म्हणतो. मग हे समुपदेशन 2-3 प्रकारचं असतं. काही समूह समुपदेशन म्हणजे एकाच वेळी अनेक रुग्णांना एकत्रित बसून त्यांच्या समान समस्यांवरती उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणे. यानंतर दुसरा जो प्रकार आहे वैयक्तिक किंवा व्यक्तिगत समुपदेशन, म्हणजे त्या व्यक्तीच्या काही ज्या वैयक्तिक समस्या असतील. आता अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त असतात असे व्यसनी माणसं. आता काही दिवसांपूर्वी आमच्याकडे एक जो पेशंट आला होता त्याचं व्यसन बंद केलं, पण 2 महिन्यांनी तुम्हाला सांगत आला की सर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. मी विचारलं व्यसन तर बंद आहे, मग का आत्महत्या? तर त्यानं त्याची समस्या सांगितली की व्यसनाच्या काळात मी जे कर्ज लोकांकडनं घेतलेलं आहे, जे देणी माझ्याकडे झालेली आहेत, ह्या लोकांनी इतका तगादा लावला आहे माझ्या पाठीमागं की मला आता आत्महत्येशिवाय पर्यायच नाही.
मग आमच्या सामुपदेशकांनी त्याला बसवून घेतलं, त्याच्या सर्व देणेकऱ्यांची यादी तयार केली आणि त्याला एक सूचना केली की आता ह्या सगळ्या लोकांना तू जाऊन भेट आणि त्यांना एक रिक्वेस्ट कर की मी तुमच्या पैशाला उशीर झाला आहे माझ्याकडनं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण मी आता व्यसन बंद केलं आहे, निश्चितच लवकरात लवकर मी तुमची सगळी देणी देऊन टाकणार आहे, फक्त मला थोडी वेळ द्या. मग त्यांच्यापासून लपण्याऐवजी जेव्हा हा सगळ्यांना भेटला त्या सर्वांनी खूप सहानुभूतीपूर्वक त्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं. म्हणजे अशा समस्या वेगवेगळ्या प्रकारे सोडवल्या की व्यसन आपोआप सुटत जातं. आणि मग कुटुंबात जी तणावग्रस्त अवस्था निर्माण झालेली आहे, हा व्यसन आजार असा आहे की हा त्या व्यक्तीपुरता मर्यादित न राहता या आजाराचे परिणाम पूर्ण कुटुंबाला सहन करावे लागतात. मग त्या कुटुंबाला सुद्धा आपण बऱ्याचदा केंद्रामध्ये बोलवून त्यांच्यावर सुद्धा काही उपचार करत असतो. नेहमी आम्हाला रुग्णांमध्ये दिसणारी एक समस्या अशी आहे की रुग्णाची पत्नी आणि आई यांच्यामध्ये इतकं कडाक्याचं भांडण असतं. आई म्हणत असते लग्नापूर्वी चांगला होता, तुझ्याशी लग्न झालं म्हणून हा असा झालाय, आणि पत्नी म्हणत असते की आधीपासून असा होता, तुम्ही मला फसवलंय. आता त्या दोघींना हे सांगणं आम्ही गरजेचं समजतो की तुम्ही दोघी याला जबाबदार नाही, ह्याला त्याचा आजार जबाबदार आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा त्या दोघी एकत्रित येऊन रुग्णाला सपोर्ट करतात आणि मग रुग्ण यातून बाहेर पडायला मदत होते. अशा वेगवेगळ्या कुटुंबाचा हरवलेला आनंद आम्ही पुन्हा मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. अशा सगळ्या ठिकाणी व्यक्ती, समूह आणि कुटुंब या तिन्ही ठिकाणी योग्य समुपदेशन झालं की माणसाला जीवनाचा खरा आनंद मिळतो. आणि खरा आनंद मिळविण्याची नशा एकदा चढली की पुन्हा व्यसन करण्यासाठी कुठल्या वस्तूची नशा करण्याची गरजच पडत नाही. अगदी सर. आणि या व्यसनमुक्तीसाठी योगोपचारांचा किती फायदा होतो? योग उपचार हे व्यसनमुक्ती उपचारातील अतिशय महत्त्वाची उपचार पद्धती आहे. म्हणजे मन ताब्यात नसणं हे तर व्यसनाचं मूळ कारण आहे, आणि योगा हे मनाला ताब्यात घेण्यासाठी अतिशय प्रभावी असणारे भारतीय संस्कृतीची देणगी आहे. याचसोबत व्यसन बंद केल्यानंतर शरीराची झालेली दुरावस्था दुरुस्त करण्यासाठी योगाचे खूप चांगले फायदे होतात. आमचा तर अनुभव असा आहे की आमच्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतलेले रुग्ण उपचारानंतर घरीसुद्धा योगा चालू ठेवतात आणि इतके सकारात्मक बदल त्यांच्या जीवनामध्ये झालेले दिसतात की 3ऱ्या-4थ्या महिन्यात फॉलोअपला जेव्हा पेशंट येतात तेव्हा त्यांच्या घरचे इतके आनंदी झालेले असतात की सर व्यसन तर बंद झालं पण याच्या वागण्यात इतके बदल झालेत की आम्ही खूप आनंदित झालेलो आहे. हे सगळे योगाचे चांगले परिणाम त्यांना दिसतात. अगदी सर. पण हे जे उपचार पद्धती आहे, 28 दिवस जे तुम्ही उपचार करता, त्यानंतर साधारण काय काळजी घ्यावी लागते? यात आपण सुरुवातीपासून जर चर्चा केली तर आपल्या आजूबाजूला कोणाच्याही जर असा कोणी व्यसनी व्यक्ती असेल तर आता स्क्रीनवर जे आमचे नंबर दिसत आहेत त्याच्यावर जर तुम्ही कॉल केला तर आमची तिथून सगळी माहिती तर दिली जाईलच, पण अशा रुग्णाला केंद्रात आणण्यासाठी आमच्याकडनं गाड्यासुद्धा पुरवल्या जातील. आणि असा रुग्ण जेव्हा उपचारात दाखल होतो 28 दिवस त्याचा उपचार पूर्ण करून नंतर 6 महिन्यापर्यंत औषधोपचार आणि 2 वर्षापर्यंत समुपदेशन करून पूर्णतः त्या व्यक्तीला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढून त्याचं पुनर्वसन, आणि हे पुनर्वसन शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक इतक्या प्रकारचं केलं जातं. आणि पुन्हा ताठ मानेनं, अभिमानानं, स्वाभिमानानं हा रुग्ण समाजात उभा करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आज तागायत 21,000 रुग्णांना हा यशस्वी उपचार आम्ही दिलेला आहे. आणि या सगळ्यांमध्ये त्या रुग्णांकडनं, त्याच्या घरच्यांकडनं व्यसन बंद झाल्यानंतर दिली जाणारी आनंदाची शाबासकी हे इतकं मोठं कौतुकाचे भाग आहे. आणि ह्यात कुणीही सहभागी होऊ शकतं. आपल्या आजूबाजूला कुणीही रुग्ण असू द्या, त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा आणि रुग्ण आमच्या इथं उपचाराला दाखल करावा. आम्ही निश्चितच त्याला नवीन जीवन देण्याचा प्रयत्न करू. अगदी सर. आत्ताच असं तुम्ही सांगितलं की सामाजिक उपक्रम सुद्धा असतात, तर काय सामाजिक उपक्रम असतात आणि हे सामाजिक उपक्रम तुम्ही राबवता का? हो, निश्चितच. कारण नुसतं व्यसन लागलेल्यांना जर उपचार करत बसलो तर हे कधीच संपणार नाही. म्हणून व्यसन लागूच नाही म्हणून विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणं, महिलांचे मेळावे आयोजित करणं, त्याचबरोबर गाव पातळीवर व्यसनमुक्त गाव अभियान आम्ही चालवतो, ज्याच्याबद्दल आम्हाला हा आरोग्यरत्न पुरस्कार सुद्धा व्यंकय्या नायडूजींच्या हस्ते मिळालेला आहे. मग हे त्याबद्दल जनजागृती करणं, त्याचा प्रतिबंध करणं हे सुद्धा सामाजिक स्तरावर काम आमचं चाललेलं आहे. आणि ज्यांना ऑलरेडी व्यसन आहे त्यांना उपचार देण्याचं, याच्याही पुढे जाऊन असा एखादा व्यसनमुक्तीचा फॉर्म्युला तयार करावा
की जगाच्या कुठल्याही जिल्ह्यात कुठल्याही गावात तालुक्यात जर तो फॉर्म्युला राबवला तर तो गाव, तो तालुका, तो जिल्हा व्यसनमुक्त झाला पाहिजे. यासाठी संशोधनाचं सुद्धा कार्य आमच्या केंद्रामधून केलं जातं. याच्याही पुढे जाऊन प्रशिक्षण देण्याचं सुद्धा आम्ही काम करतो की एखादं गाव कसं व्यसनमुक्त करायचं हे त्या ग्रामपंचायतीला आम्ही ट्रेनिंग देतो. आत्ताच आम्ही आमच्या बार्शी तालुक्यातल्या 128 ग्रामपंचायतींना असं ट्रेनिंग दिलं. असं वेगवेगळ्या प्रकारे आमचं वेगवेगळ्या स्तरावर व्यसनमुक्तीचं काम गेल्या कित्येक दिवसांपासून चालूच आहे. अगदी सर, खरं तर व्यसन असा एक भाग आहे ना की फक्त तरुण पिढीत नाही तर बऱ्याच वयोगटात आपल्याला हे बघायला मिळतं. खूप लोकांना व्यसनमुक्तीचे उपायाची गरज आहे पण त्यांना माहितीच नसतं की मार्गदर्शन कुठे घ्यायचं किंवा कोणाचं घ्यायचं. आज तुमच्या माध्यमातून, साम टीव्हीच्या माध्यमातून त्यांना हे माहिती पडणार आहे. तर जाता जाता अगदी काय संदेश द्याल तरुण पिढीला पण आणि ज्यांना व्यसन आहे आणि व्यसनमुक्तीतून बाहेर पडायचं आहे त्यांच्या? निश्चितच. तर सर्वप्रथम अशा ह्या ज्वलंत, जिवंत आणि समाजोपयोगी उपक्रमामध्ये साम टीव्हीनं पुढाकार घेऊन ही अतिशय चांगली माहिती समाजापर्यंत पोहोचवली त्याबद्दल साम टीव्हीचे सर्वप्रथम आभार. तरुण, युवक आणि सर्वच आपल्या देशातील नागरिकांना व्यसनाच्या या गंभीर समस्येकडं आपण आता गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. स्वतःच्या आयुष्याचं तर रक्षण करायचंच, पण आपल्या आजूबाजूला जर कोणी व्यसनी व्यक्ती असेल तर त्याच्याकडे वाईट माणूस म्हणून न बघता एक आजारी माणूस बघितलं पाहिजे असं WHO म्हणते. आणि मग त्याच्या योग्य उपचाराचा बंदोबस्त जर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झाला तर एक आयुष्य बर्बाद होण्यापासून तर वाचेलच. पण आमचा असा अनुभव आहे की एक व्यक्ती व्यसनापासून जर लांब आला तर त्याच्या 3 पिढ्यांना वरदान जीवदान मिळाल्याशिवाय राहत नाही. मग निश्चितच अशा व्यसनी व्यक्तीला मदत करणे, त्याला योग्य उपचारात दाखल करणे हे आपल्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. समाज म्हणून आपण प्रत्येकानं ते केलं पाहिजे आणि पुन्हा कुणीच व्यसनाकडे वळू नये यासाठी जनजागृतीच्या कामात आपण हिरिरीनं सगळ्यांनी सहभाग झाला पाहिजे. अगदी, म्हणजे ज्यांना व्यसन आहे त्यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबाचं सहकार्य, त्यांच्या समाजाचंही सहकार्य त्यांना लाभेल अशी आपण अपेक्षा करू. कारण मला असं वाटतं व्यसनमुक्तीतून बाहेर पडणं हे खूप मोठं खरं तर काम आहे आणि त्यात लाजण्याची अजिबात गरज नाही. तर व्यसनमुक्ती केंद्राबद्दल आपल्याला माहिती पडलं आहे, ते कुठे होऊ शकतं, कोणाचं मार्गदर्शन आपण घेऊ शकता, हे सगळं तुम्हाला आता सरांच्या माध्यमातून कळालेलं आहे. त्यासाठी संपर्क क्रमांक तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती दिसत आहेत, ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. सरांना संपर्क करा, त्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या आणि व्यसनमुक्तीतून बाहेर पडायचं असेल, व्यसनमुक्तीचे उपाय तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर नक्कीच सरांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही त्यातून बाहेर पडा. सर, तुम्ही ते आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी मनापासून आभार. थँक्यू. साम संजीवनीमध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. ताज्या अपडेटेड बातम्यांसाठी पाहत रहा साम टीव्ही.